थेट जाऊया. बावनकुळे बोलतायत. अनेक बंधनं आणले आहेत एनजीटीने आणि पर्यावरण विभागाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियम आणि अटी घातलेल्या आहेत. जून ते सप्टेंबरपर्यंत वाढू तशी बंद ठेवावी लागतं. नैसर्गिक वाढू उत्खनन करता येत नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या राज्यामध्ये कृत्रिम वाढू एमसँड बाबतचे एक धोरण आणण्याकरता सूचना दिली होती. याबाबतचं धोरण आम्ही आणलं आहे. पण जेव्हा एमसँड तयार करणारे जे व्यापारी आहेत त्यांनी काही बाबी आम्हाला सूचना काही बाबीची मागणी केली होती. त्यामध्ये महत्त्वाची मागणी होती की 50 एमसँड क्रेशरऐवजी 100 करा. तर आम्ही 100ची आता परवानगी दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये. जसं पुणे आहे, नागपूर आहे, मोठे जिल्हे आहे. दुसरं त्यांनी मागणी केली होती की हे अधिकार एमसँड युनिट मंजूर करायचे अधिकार मंत्रालयाला होते, म्हणजे माझ्याकडे नसती यायची. ती आता अधिकार कलेक्टरला दिलाय, जिल्हाधिकाऱ्याला दिले. आणि तिसरा महत्त्वाचा बदल केला, एमसँडची क्वालिटी म्हणजे उद्या स्टोन डस्ट एमसँड म्हणून विकतील आणि उद्या एवढ्या मोठ्या इमारतीच्या क्वालिटीवर परिणाम होईल. त्यामुळे एमसँडची क्वालिटी जी शासनाने धोरणामध्ये आणली आहे त्या क्वालिटीचंच एमसँड बनवावी लागेल. जर चुकीची एमसँड बनवली तर 6 महिने क्रेशर सस्पेंड करतील, जिल्हाधिकारी सस्पेंड करतील, त्यांना अधिकार दिलाय. 6 महिने त्यांचं लायसन्स रद्द करतील. चुकीची एमसँड बनवली आणि चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये विकली तर एमसँडमध्ये क्रेशरला आम्ही बंदी आणू, असाही निर्णय अशी सुधारणा आजच्या या शासन निर्णयामध्ये केली आहे. बच्चू कडू यांची माझं काल आणि परवा बोलणं झालं आणि त्यांनी मला स्वतः म्हटलं की मी त्यांना विनंती केली की मोर्चा काढण्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्याकडे आपण अशी बैठक लावू. त्यांनी त्यांचं निवेदन मला पाठवलं, त्यावर बैठक लावलेली आहे. 10:30 वाजता बैठक आहे. परंतु त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं. काल त्यांनी येण्याचं मान्य केलं, आज त्यांनी टाळलं. आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील. बैठकीला यायला पाहिजे. शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत. त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही. मी त्यांना विनंती केली आज सकाळी तुम्ही आलं पाहिजे, पण त्यांनी ते येण्याचं सध्या टाळलेलं आहे. मला वाटतं आता आम्ही बैठक घेऊ, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. आणि यापूर्वी बैठक घेतली होती आणि बच्चू कडूजींनी सांगितलेल्या अनेक विषयावर आम्ही निर्णय घेतलेले आहे. काही विषय राहिलेले आहेत, त्याचं प्रोसिडिंग तयार झालं आहे. काही शासन निर्णय करायचे आहेत, काही धोरणात्मक निर्णय आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना 1,500 ते 2,500 रुपये अनुदान केलं आहे आणि त्यामुळं निर्णय घेणं रोज रोज सुरू आहे. आता 32,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथजी, अजितदादांनी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे दिले. पूरग्रस्त पूरहानी झालेल्या लोकांना पैसा दिला, तो चालू आहे देणे. म्हणजे आज काही पूर्ण पोहोचला नाही, पण ॲग्री टॅक्सची जे आपल्याकडे नोंदणी आहे किंवा KYC आहे त्यातून आम्ही देतो आहे. पण मला असं वाटतं की शेतकऱ्याकरता 32,000 कोटीचा निर्णय करणे, दिव्यांगांना 2,500 रुपये देणे, हे सर्व निर्णय केले आहेत. आजच्याही बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेण्याची तयारी आहे. पण मिटिंगलाच न येणे, ज्या शासनाकडनं आपण अपेक्षा करतो की शासनाने प्रश्न सोडवले पाहिजे. आपण म्हणता निवेदन दिले सरकारला, सरकारनं निवेदन दिलं, बैठक लावली. त्या बैठकीला बच्चू कडू यांनी यायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, ते नाही आले तर शासनाला जे काही भूमिका घ्यायची ती शासन भूमिका घेईल. तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले
आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात. त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही. जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केला आहे. म्हणजे परिवारातच सर्व मंत्रिपद आणि मुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे. त्यामुळं जे आत्ता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले, स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे अतापता नाही, 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे. आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे, अत्यंत निराश झालेले आहे. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळेल. याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता? तुम्ही काय केलं? तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला. एखादा शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एखादा शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं. तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे. आणि मुंबईला गिळंकृत करणारे कोण आहेत? मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईला गिळंकृत कोणी केलं? कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये? कुणाचे महापौर होते? आणि त्यामुळं आता आम्हाला काही शहाणपण शिकू नये. उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह, हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही. जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. आत्मनिर्भर भारत संदर्भामध्ये देखील बोलले की एकीकडे अशा पद्धतीने नारा दिला जातो, मात्र दुसरीकडे भाजप सुद्धा आत्मनिर्भर नाहीये. आता ते जाऊ दे, त्याच्यात वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे, कशाला बोलता याच्यावर? उद्धव ठाकरे स्वतः काही मानसिकतेमध्ये आहे का? ते अनेक राजकीय बिमारींनी ग्रस्त आहे. म्हणजे राजकीय बिमाऱ्या झाल्या उद्धव ठाकरेंना. त्यामुळं मला वाटतं की त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. आता बघा मतदानामध्ये काय होतं. शेवटी जनतेवर विश्वास ठेवा. जनता निर्णय करते. जनतेने 3,18,00,000 मतं दिले ना देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारांना 3,18,00,000 मतं, 51.78% मतं दिले ना. पुन्हा महायुतीच्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. शेवटी मूल्यमापन कशावर आहे कुठल्याही सरकारचं? जनतेने केलेल्या, जनतेने दिलेल्या विश्वासावर आहे, जनतेने दिलेल्या मतदानावर आहे. कळेल त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये. भुकटे चोर कोण आहे हे महाराष्ट्राने बघितलं आहे. तुम्ही छोट्या छोट्या चोरीमध्ये नसते राहिले उद्धव ठाकरे, तर आज राज्याचे नेते राहिले असते. काय इतके तुम्हाला खाली यावं लागलं? भुकट्या चोरीमध्ये कोण राहिलं? कोणी कोणी त्या ठिकाणी भुकटी चोरी केली? शिवसैनिकाला तुम्ही सोडलं नाही. त्यामुळं मला वाटतं की आता त्यावर फार काही उद्धव ठाकरे, हे मी आधीच सांगितलं, अशा मानसिकतेच्या लोकांवर बोलून काय फायदा आहे? वसंतदादा, शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी जी आहे ती लावलेली आहे. राष्ट्रवादीतून असा आरोप असा होतो की भाजपची ही राजकीय खेळी आहे. इकडे ठाण्यानंतर आता हा पेज जो आहे तो बारामतीकडे वळवलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार अध्यक्ष होते आणि तिकडेच आता चौकशी लावल्यामुळे आरोप व्यक्त होते. मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन, माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, CM साहेबाकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं. चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला. त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये. म्हणजे आमच्याकडे तर पाळाच वाचू असता एवढ्या चौकशा लावल्या. आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही. आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळीच लावत नाही. त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात. समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती. नाही, पोलीस चौकशी करतील. शेवटी चोरी झाल्यावर जो काही पोलिसांनी तातडीनं चोरांना पकडणे, जे काही CCTV सर्व्हिलन्स असतील त्या ठिकाणी त्याच्या आधारावर चोराचा तपास करणे, ज्या काही पोलिसांनी तातडीने याचा छळा लावणे हे महत्त्वाचं आहे. दुसरीकडे आता अजित पवारांच्या पार्टीचे अनेक माजी आमदार पार्टीमध्ये आले आहेत, प्रवेश करत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेचे गजेंद्रांचे नेते वारंवार टीका करतात, कुठेतरी अस्वस्थता आहे. महायुतीमध्ये एकमेकांची वीक मोठी करण्याच्या चक्करमध्ये हा वाद सुरू आहे.
भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते अमितभाईपासून आम्ही सर्व मोदीजीपासून देवेंद्रजीपर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे. एकनाथजींनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे. शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना. त्यामुळं हा विचार काय करता आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला. आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी, प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी, 1,51,00,000 मेंबरशिप असलेली भाजपा, 1 लाख ॲक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा. अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे, पक्ष आपला मजबूत केला पाहिजे, पक्षाचे कार्यालय मजबूत झाले पाहिजे आणि सोबत महायुतीमध्ये 51% लढाई जिंकली पाहिजे. हाच अमितभाईचा बोलण्याचा टोन आहे. आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे आणि त्यामुळं कुठलाही अमितभाईचा असं म्हणणं नाही. अमितभाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे. शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे आणि अमितभाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.